फ्रॉम अ गँगस्टर टू अ इंटरनॅशनल प्रीचर. तर मग ती जर्नी कशी चालू झाली? जमिनी खाली केल्या, पोझिशन्स वगैरे घर खाली केले, लोकांना लुटलं, एवढे नशे केले मी. गँगस्टर असताना असं काहीतरी एक प्रसंग ऍज अ गँगस्टर म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये झाला? माझं लग्न झालेलं असतानाही अच्छा. मी व्यभिचारात पडलो सर. अरे बापरे. सुसाईड जे तुम्ही अटेम्प्ट म्हटले 100 सुसाईड जे तुम्ही केले, 100 पेक्षा जास्त जास्त म्हणता येईल केलेले, ते. हो. मी लटकायचो, लटकल्यानंतर पण जीव जात नव्हता माझा. मी क्लोरोफाईन काहीतरी नसतं ते पिलं होतं. लोक म्हणे आताडे जळून जातील, माझं पोट साफ झालं होतं. ज्याद्वारे तुम्ही प्रेयर केली आणि काहीतरी एक चमत्कार झाला किंवा काही बदल कोणाच्या जीवनामध्ये झाला. प्रभूंसाठी मला प्रार्थना करायला लावल्या होत्या त्यांच्या भावासाठी. त्यांचा ऍक्सिडेंट मध्ये हात खुलत नव्हता, प्रार्थना करताच तो खुलायला लागला. किंवा बाप्तिस्मा घेऊन जर आपण तरी विश्वास नाही ठेवत येशूवरती, आणि जरी जो बाप्तिस्मा व्यक्ती घेत नाही आणि त्याचा विश्वास येशूवरती भरपूर आहे, मग त्याचं तारण होईल का? ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्याचं तारण होईल. जो प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचं तारण पक्क होत. जो विश्वास ठेवतो तो बाप्तिस्मा घेतो. सर्वांना ख्रिस्त सलाम आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एक नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज जे आपल्यासोबत वक्ता आहे ते म्हणजे एक गँगस्टर टू अ इंटरनॅशनल पास्टर, अशी त्यांची एक लाईफ आहे, तशी एक त्यांची टेस्टिमनी झालेली आहे. आपण त्यांच्याकडे जात असताना त्यांचा एक छोटासा पहिला एक व्हिडिओ आहे, आपण तो बघूया की त्यांची लाईफ कशी चेंज झाली. तुझी स्तुती करतो, उपासना करतो, हृदयातून मी करतो. तुझी स्तुती करतो, उपासना करतो, हृदयातून मी करतो. माझ्या श्वासामध्ये तुझे नाव असो. तर मी वेलकम करतो आपल्या सोबत जे वक्ता आहे, त्यांचं नाव आहे पास्टर मनोज नायक. पास्टर, तुमचं वेलकम आहे. आणि त्यांची एक मिनिस्ट्री आहे, वे मेकर मिनिस्ट्री म्हणून त्यांची एक मिनिस्ट्री ते चालवत आहे, आणि मी त्यांचं वेलकम करतो आपल्या चॅनल मध्ये. तर पास्टर, कशा आहात तुम्ही? प्रेज लॉर्ड. सुपर ब्लेसेड, सुपर अनॉइंटेड. आमेन. जसं आपण स्टार्टिंगला मी सांगितलं की फ्रॉम अ गँगस्टर टू अ इंटरनॅशनल प्रीचर, तर मग ती जर्नी कशी चालू झाली आणि त्या जर्नी मधून तुम्ही काय शिकले? बायबलचं वचन सांगतं, देव पाप्यास तारव्यास आलाय. बरोबर. ती जर्नी तशीच स्टार्ट झाली. खूप वाईट प्रसंग माझ्या जीवनात आले, खूप वाईट गोष्टी मी माझ्या आयुष्यात केला. एवढं लोकांना मी छळलं, लोकांना त्रास दिला, भांडणं केले, जमिनी खाली केल्या, पोझिशन्स वगैरे घर खाली केले, लोकांना लुटलं, वाईट वाईट गोष्टी केल्या, एवढे नशे केले मी. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू असताना प्रभू ख्रिस्त कळण्याची वेळ नव्हती त्यावेळेस. माझे खूप पाप चालू होते, भांडणं झगडे चालू होते. कॉलेजमध्ये मी लोकांचे पैसे लुटायचो, भांडणं, खूप अनलिमिटेड भांडणं व्हायची. आणि घरात पण अशी घटना घडायची आई वडिलांसोबत का त्यांना मी नकोसं झालो होतो. एवढं म्हणजे विचित्र परिस्थिती माझ्या आयुष्यात झाली. माझ्या आईने एक स्टेटमेंट दिलं होतं, मी निसंतान झाले असते तर पुरलं असतं, पण मला अशी औलाद नको. असा प्रवास चालू होता. आणि आमच्या घरी प्रार्थना वगैरे व्हायच्या, पास्टर लोक यायचे आणि ते सांगायचे याच्याद्वारे परमेश्वर खूप मोठं कार्य करेल. आणि मी हसायचो आणि निघून दारू प्यायला जायचो, ड्रग्स घ्यायचो मी. असं सगळ्या गोष्टी चालू होत्या. खूप लोकांना त्रास दिला, खूप लोकांची मनं दुखवली, पण परमेश्वराची नजर माझ्यावर पडली. ज्यावेळेस परमेश्वराची नजर माझ्यावर पडली, देवाने उचललं. असे काही सीन घडले. कॉलेजमध्ये असताना मी कोणाचे भांडण बी झाले ना, तर मी बळच ते अंगावर जाऊन घेऊन टाकायचो भांडण. अच्छा. असं दाखवायचं की मी तुमच्यासाठी खूप हे करत. आणि
तसं माझं होतच. लोकांसाठी मी कोणाचे भांडणं झाले तर त्या भांडणात चालल्या जायचो. माझ्या मित्रांसाठी एक बी भांडण माझं नाही तरी आतापर्यंत. एक बी भांडण माझं नाही. लोकांचेच भांडणं अंगावर घेतले. पोलीस स्टेशन मध्ये मला बऱ्याचदा पोलीसवाले घेऊन गेले. ज्या पोलीस स्टेशन मध्ये मला घेऊन गेले, प्रभूने त्याच ठिकाणी मला तिथं सेवा करण्याचा मौका दिला. आमेन. जिथं मला ज्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरोधात गुन्हा दाखल होत होते, त्याच पोलीस स्टेशन मध्ये आज प्रेयर सेल चालू आहे. त्या पोलीसवाल्यांसाठी मी प्रार्थना करतो. त्यातले एक PI सर वारले. खूप वाईट वाटलं ज्यावेळेस ते घटना कळाली. असं एक प्रसंग झालता. तिथं एक कॅफे स्टेशन रोडला, तो कॅफे आम्ही तिथं गेलो. नशेत होतो मी, दारू पिलेलो होतो खूप. त्या कॅफेमध्ये गेलो. खूप पोरांना मारलं आणि त्या पोरांनी प्लॅन केला का आपण एवढे सगळे येतात, आपण सगळे मिळून सिंगल कंप्लेंट करू. सिंगल कंप्लेंट करू म्हणे. आणि ते सगळे जमा झाले. ज्यांना मारलं नव्हतं, बोललं नव्हतं, ते बी कंप्लेंट करायला आले. आणि ते कंप्लेंट करायला आले तर मग ते एक सिंगल कंप्लेंट करायला आले तर ते 20-22 कंप्लेंट व्हायला लागला. विचार करा. तर मग त्या PI साहेबाला मी बोललो, साहेब ओसामा बिन लादेननी वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवलं, एवढे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले, माझ्यावर याच्यामुळे तर लय लागून जातील म्हणलं. तर काय करा. माझे बायको, माझे आई वडील तिथं होते. खूप परेशान झाले. मला तिथं सोडवण्यासाठी औरंगाबादचे मोठ्यात मोठे व्यक्ती तिथं आले होते, पण त्यांच्याकडून पॉसिबल झालं नाही. माझ्या बायकोनी तिथं प्रार्थनेसाठी जागा शोधली, पण जागा भेटत नव्हती. पण त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच तिने गुडघे टेकले. सगळे लोक येड्यावाने तिला वेड्यासारखं पाहू लागले. वेडी काय गुडघे टेकून हात वर करून ती प्रार्थना करू लागली. आणि तिने ज्यावेळेस ती प्रार्थना केली तर माझ्यावर एक बी गुन्हा दाखल नाही झाला. ते कॉम्प्रोमाइज झालं. आणि मग त्या पोरांनी केस वगैरे मागे घेऊन टाकली. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं का आता काहीच करायचं नाही चुकीच्या गोष्टी आणि आपण हे करू. पण आपल्याकडून एक प्रॉब्लेम होतो का, सैतानाला जर वाव भेटला तर पुन्हा तो आपल्याला पापाकडे नेतो. बरोबर. तर तशीच एक घटना मी सुरुवातीला प्रयत्न केला, होणार नाही काही करणार नाही काही. पण पुन्हा मी नशात वापस गेलो. पुन्हा दारू, ड्रग्स, खूप भांडणं झगडे चालू केले. मी कोणाच्या बी भांडणं करायला लागलो, कोणाला मारायला लागलो. कोणी माझं भांडणं केलं तर मी त्याला भारीच पडत होतो. आणि अशा गोष्टी हा प्रवास चालू असताना मी 2 पोराला उचललं. अच्छा. किडनॅप नाही, उचलून त्यांना मारायचं होतं. त्यांना सोबत घेतलं. किडनॅप वगैरे नाही. त्यांना उचललं, त्यांना जीवबीव घालून त्यांना मारायचं होतं. आणि त्यांना उचललं नाही. एका हॉटेलमध्ये बसलो आम्ही आणि जीवबीव घातलं त्यांना. ते खूप घाबरले होते. त्यांना कळालं होतं की मला मारणार आहे, आम्हाला मारणार आहे म्हणून. त्यांनी काय केलं, तिथल्या एका जणाला सांगितलं, भाऊ काही बी करून त्यांच्यापासून आम्हाला वाचव. त्या हॉटेल मालकाला सांगितलं. हॉटेल मालकाने पोलीसवाल्याला बोलवलं. ते पोलीसवाले आले, मला उचललं. तर त्यांना मी म्हटलं, मला उचलायला आले तर त्यांना मी म्हटलो, मला एवढं जेवू द्या, मग मला घेऊन चला. मला जसं त्यांनी घेऊन चालले, जेवढे मला ओळखीचे लोक होते त्या सर्व लोक मला पाहू लागले, मग ह्या मॅडीला घेऊन चाललात म्हणून कोणतरी. पोलीसवाले घेऊन चालले त्याला, आता अटक होणार आहे. तर माझ्या ओळखीचे जेवढे बी लोक होते त्या सर्व लोकांना मी बोलवलं का ते चालू गाडीमध्येच मी हात केला त्यांना. सगळे गाड्या पाठीमागे आल्या आमच्या. तर मग त्या पोलीसवाल्याला थांबवलं. ते म्हणे काय आहे, सोडून द्या म्हणे, चुकी झाली असं म्हणे. तर त्यातला एक पोलीसवाला होता, त्याचं नाव नाही आठवायना मला. त्यातला एक पोलीसवाला होता, याचं लय झालं म्हणे, लय भांडणं झगडे करतो म्हणे, असं करतो तसं करतो म्हणे. तर माझे आई वडील बी, माझी बायको, माझी आई तिथं आले. त्याचे हातपाय जोडायला लागले. त्या पोलीसवाल्या दोघांचे हातपाय जोडायला लागले. ते ऐकायला तयार नाही. मग एक भैया होते, ते भैयाने त्यांना सांगितलं द्या म्हणे एवढी वेळ सोडून. मग त्यांनी त्यावेळेस सोडलं. आतापर्यंत मी पकडला गेलो नाही, मी काही गुन्हे केले नाही, काही केलं नाही. तो दिवस होता सगळे वाईट गोष्टी त्यागायचा. परमेश्वराने त्या टायमाला म्हणजे कार्य केलं मनात, आता काही करूच नको. मग त्याच्यानंतर मी ठरवलं का आता मला परमेश्वरासोबत जोडायचं. तर मग तो प्रयत्न चालू झाला परमेश्वरासोबत जोडायचा. तर मग मी हळूहळू प्रार्थना करणाऱ्या पोरायला भेटलो. प्रार्थना करणाऱ्या पोरासंग उठणं बसणं चालू केलं. आणि विचार केला, माझ्यासारखे भरपूर लोक आहे, त्यांच्यापर्यंत मला माझी साक्ष पोहोचायची. बरोबर.
माझी साक्ष पोहोचायची आणि ही साक्ष पोहोचवणं खूप गरजेचं, कारण माझं जीवन बचावतंय ना, तर अनेकांचं जीवन बचावलं गेलं. बरोबर. माझ्यासाठी खूप पास्टर लोक प्रार्थना करायचे. खूप मोठा सेवक बनून मी खूप हसायचो, कारण आपण एक गँगस्टर, लोकांना त्रास देणारे लोक, लोकांच्या जमिनी हे ते करणं, आम्ही कोणी आम्हाला बोलवायचं का तुला एवढे एवढे हजार रुपये रोज राहील, इथं बसा. आम्ही जाऊ बसायचो. ते आम्हाला माहित नसायचं की लिगल आहे इलिगल काय, एवढं काही नॉलेज नसायचं. नंतर कळायचं की ते पोझिशन आहे बाबा, ते ज्याचं लोकांनी आपल्याला हे केलेलं त्यासाठी. पण ह्या सर्व गोष्टी चालू असताना आताच तुम्हाला मी बोललो का देवाने निवड केली, त्या जेलमधून सोडलं. ते प्रभूने खूप मोठा आयुष्यामध्ये माझ्या सगळ्यात मोठा चमत्कार होता. बरोबर. तो एक चमत्कार आणि असे 2-4 मोठे चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये. तिथून उचललं मी आणि सेवेची सुरुवात झाली. सेवेची सुरुवात झाल्यानंतर, सेवेची सुरुवात म्हणजे असंच मी माझ्यातच वेळ घालवा लागलो परमेश्वरासोबत. आणि माझ्या मिसेसला मी सगळं शेअर करायचो. ती बिचारी म्हणायची नाही असं नाही, असं करा वचनात असेल. मग बायबल कॉलेजला जायची वेळ आली. ते 15 डेजचं काहीतरी बायबल कॉलेज होतं. ओके. हा, ते 15 डेजच्या बायबल कॉलेजसाठी मला बोलवलं. माझी बायको म्हणे तुम्ही जाऊन या, फ्री होऊन जाशाल. तर माझी बायको माझ्या नातेवाईकाला सांगायला लागली, तुला खूप आनंद झाला का माझा नवरा आता बायबल कॉलेजला चालला, परिस्थिती खूप चांगली होणार आहे. तिला कुठं माहिती आता सेवा करत आहे तर खूप सर्वाइव्ह करणे. बरोबर. पण ती बोलली, तिला खूप आनंद झाला. त्यातला एक नातेवाईक आमचा बोलला, आम्हाला त्या चर्चच्या मुलावर विश्वास आहे, त्या चर्चच्या मुलावर विश्वास, पण याच्यावर विश्वास नाही, हा बदलन म्हणून. आणि ज्यावेळेस मी बायबल कॉलेजला गेलो, तिथं प्रार्थना सुरुवातीचे पहिला दिवस होता, सुरुवातीची प्रार्थना तिथं चालू झाली. आम्ही गुडघ्यावर होतो, तर गुड घेऊन असा स्पर्श झाला मला देवाचा. मी गुड घेऊन कितीतरी एवढं तरी लंबा, एवढं 1-1.5 फूट वर उडालो आणि जोरात मी टाळे वाजवले. आणि मला कळतच नव्हतं, मला असं समोर पूर्ण अग्नी दिसत होती. असं हेव्हनली मोठं खूप जबरदस्त प्रेझेन्स मी पाहिलं. त्या दिवसापासून मग ती जर्नी स्टार्ट झाली. बायबल कॉलेजवरून आलो, सेवा करणं हळूहळू प्रयत्न केला, लोकांना गॉस्पल देणं चालू केलं. मी ज्या भागात माझे भांडणं व्हायचे, ज्या भागात मी दारू पिली, नशा केला, त्या भागामध्ये मी सेवा करणं स्टार्ट केलं. ज्या वाईन शॉपहून मी दारू घ्यायचो, त्याच वाईन शॉप समोर मी लोकांना सुसमाचार देतो, लोकांसाठी प्रार्थना करतो. काही फोटोज आहे माझ्या मोबाईल मध्ये का परमेश्वरांनी माझा तिथचा उपयोग चांगला केला. ज्या पोलीस स्टेशन्स मध्ये माझ्या विरोधात गुन्हे दाखल होते, त्याच पोलीस स्टेशन मध्ये मी त्या पोलीसवाल्यांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रेयर सेल चालू केले, का ते आमच्यासाठी अहोरात्र काम करतात. आणि मग जे पोलीसवाले मला पकडायला आले होते, त्या 2 पोलीसवाल्यामधला एक पोलीसवाला माझ्या चर्चचा युथ होता. आता तो वारला, देव बाप त्याच्या आत्म्याला शांती दो, त्याच्या परिवाराचं सांत्वन करू. असा प्रवास चालू झाला. आमेन. तुम्ही प्रवासात तर सांगितलं की तुम्ही ऍज अ गँगस्टर मधून तुम्ही इंटरनॅशनल पास्टर, इंटरनॅशनल प्रीचर झाले. खूप मोठी टेस्टिमनी आहे आणि तुम्ही टेस्टिमनी म्हणजे फर्स्ट टाइम इतकी मोठी टेस्टिमनी आमच्या चॅनल वरती आलेली आहे आणि तुम्ही ते धाडस केलं सांगण्याचं, म्हणून धन्यवाद तुमचा. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही गँगस्टर होते ना, गँगस्टर असताना असं काहीतरी एक प्रसंग की जो खूप भयानक तुम्ही तो घडवला किंवा ऍज अ गँगस्टर म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये झाला आणि ते खूप चुकीचं होतं, जेणेकरून आता तर तुम्ही प्रीचर आहे, तुम्ही एक पास्टर आहे, पण त्या डार्क फेज मध्ये असं काय डार्क स्टोरी किंवा काहीतरी एक असं घटना घडली तुमच्यासोबत किंवा ती खूप अवघड झाली? ती घटना अशी होती का एक प्रसंग असा आहे, माझं लग्न झालेलं असतानाही अच्छा मी व्यभिचारात पडलो. सर, अरे बापरे. व्यभिचारात पडलो. तो खूप अवघड होतं माझ्यासाठी. एवढं माझं लव्ह मॅरेज होतं. सेवेच्या अगोदर मी लव्ह मॅरेज केलं होतं. मला एवढं काही देव माहिती नव्हतं. आम्हाला फक्त देव कावा माहिती होता का 25 तारखेला नाथाळाला 25 तारखेला नवीन कपडे घ्यायचे, तिथं जायचं, प्रार्थना करायची, निघून यायचं, भरपूर दारू प्यायची, तेवढंच आपल्याला माहिती होतं. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगता, तो असा गँगस्टर असताना कोणता असं एक घटना घडली तुमच्या? माझी बायको सोबत असताना मी व्यभिचार केला. लग्न झालेलं असताना, मला लेकरू झालेला असताना मी व्यभिचारात पडलो आणि माझ्या बायकोने अशा प्रार्थना केला, साहेब त्या व्यभिचारातून देवाने मला बाहेर काढलं. आज अनेक
लोकांसाठी मी व्यभिचारावर प्रचार करतो, हे चुकीचं आहे, हे वाईट आहे. हम्म. तोच एक कोइन्सिडेन्स होता माझा. आणि तुम्ही एक शेअर केली होती स्टोरी माझ्यासोबत की तुम्ही तुमच्या मिसेसला त्रास देत होते, मारत होते आणि ती तुमच्यासाठी प्रार्थना करत होते आणि तुम्ही शांत होत होते त्या प्रार्थनेने. तर तो काय प्रसंग होता? प्रसंग असा होता सर, माझ्यावर मी बाहेर, आमचं घर आहे, हम्म. घराच्या बाहेर झोपलेलो होतो मी. कोणीतरी माझे केस कापून नेले होते. अच्छा, म्हणजे रिअल मध्ये तसं केस कापून अच्छा, नेले ओके. आणि घरच्याच म्हणणं आलं का याच्यावर कोणतरी जादू टोना केला, हा हा हा. जादू टोना केला का काहीतरी असं म्हणणं होतं. ओके. पण म्हणजे गँगस्टर जेव्हा तुम्ही होते त्याच्यानंतरचे नाही, हे तेव्हा गँगस्टर असतानाच. असतानाच, ते गुंडगिरीत असतानाच तेव्हाच ते काळा जादू वगैरे काहीतरी तुमच्या हा माझ्यावर तो काळा जादू केलेला होता. मला म्हणजे असं असं करू केलं होतं का मी माझ्या जीवाची पर्वा करतच नव्हतो. मी 100 वेळेस सुसाईड अटेम्प्ट केलं, 100 वेळेस. प्लस, जास्त म्हणता येईल. बापरे. मी स्वतःचा अंग कापून घेणं, पेट्रोल टाकून आग लावून टाकली होती मी स्वतःला आणि अरे त्या बाप. हाताने बुजून टाकलं होतं. एवढा पट्टा माझा जळालेला. बाप. प्रभूने मला त्याच्यात बी मरू नाही दिलं. मी 100 वेळेस फाशा घेतल्या, प्रभूने मला त्याच्यात बी मरू नाही दिलं. मी क्लोरोफाईन पेलं, मी प्रभूने मला त्याच्यात बी मरू नाही दिलं. मी प्रभूला विचारलं, प्रभू अरे तुम्हाला, मी एवढं डिप्रेशन मध्ये होतो, एवढं भयानक याच्यामध्ये होतो का लग्न झालं, लेकरू झालं, पण बस आता मनाने लग्न केलं होतं, घरचे नाराज होते, दारचे नाराज होते, तर तसं सपोर्ट व्हायला पाहिजे होतं, तसं झालं नाही. बरोबर. परिस्थितीत माझ्या बायकोने माझ्यासोबत कठीण काळ काढलेला आहे. हम्म. एखाद्या असते तिने मला सोडून निघून गेली असते, पण बरोबर. तिला मी पवित्र शास्त्र दिलं होतं, नवीन करा, हे आमच्या देवाचं, आमचं बायबल आहे म्हणलं, आमचं हे तू वाच. ते बिचारे ते वाचले आणि देवाने तिच्याच जीवनात कार्य केलं. आमेन. आमच्या घरामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्रभू मध्ये ती झाली. वाव, आमेन. आणि असं घटना घडायची का मी दारू पिऊन आलो, रातचं बेरातचं यायचो, 2ला 3ला यायचो, तर ती चिडचिड व्हायची मला, तिला मी मारायचो आणि मला ती खालून प्रभू येशू तुला धन्यवाद, प्रभू येशू तुला धन्यवाद, वरून मी मारायचो, खालून ती म्हणायची प्रभू येशू तुला धन्यवाद. आणि ती 3-3 दिवसाचे डे नाईटचे फास्ट करायची. बापरे. आणि ती थुका पण गिळत नसायची, पाणी पण पित नसायची. एवढे कठीण तिने ते उपास करायचे. उपास कशासाठी? का माझी लाईफ बदलावं, तुमची लाईफ बदलावं, माझी लाईफ बदलावं. म्हणून एक प्रसंग असा झाला का पास्टरला मी भेटलो, त्यांनी मला सांगितले माझ्यासाठी प्रार्थना करायची. माझ्या खूप जवळचे ते पास्टर, ते माझ्यासाठी प्रार्थना करायचे आणि त्यांची टीम प्रार्थनेला यायची. तर ते प्रार्थनेला यायचे, त्यांची टीम बी आमच्या घरी यायची. तर मी अचानक सेवा चालू असताना त्यांना भेटलो, खरं मनोज आता तू एवढ्या मोठ्या लेवलवर काम करत आहे म्हणे, सेवा करत आहे, प्रभूचं नाव मोठ्या ठिकाणी गाजत आहे, औरंगाबाद मध्ये मोठ्या मोठ्या मिटिंग्स घेतो, सगळं करतो, तुला माहिती आहे का याच्या पाठीमागचं कारण काय? तुझ्या मिसेसनी एक दिवस मला फोन केला होता 3 वर्षापूर्वी. तिने मला प्रार्थना विनंती दिली, ती माझा नवरा काम धंदे नाही केलेला चालन, पण देवाचा दास झाला पाहिजे. तो एक सीन होता. आणि तुम्ही जसा तुमच्याशी माझी एक गोष्ट शेअर झाली, ती मी वरून मारायचो ती खालून धन्यवाद द्यायची. तर हे, आणि सकाळी दुसऱ्या दिवशी मी तिला विचारायचो तुला मारलो कोणी, मला ध्यानातच नसायचं काय व्हायला. म्हणजे दुष्ट आत्मा तुम्हाला छळत होता. हा, हे एक स्पिरिट माझ्या जीवनात काम करायचं. सुसाईड जे तुम्ही अटेम्प्ट म्हटले, 100 सुसाईड जे तुम्ही केले, 100 पेक्षा जास्त जास्त म्हणता येईल केलेले, ते. हो. मी लटकायचो, गल्लीतले लोक लटकल्यानंतर पण जीव जात नव्हता माझा. मी क्लोरोफाईन काहीतरी नसतं का ते पिलं होतं, लोक म्हणे आताडे जळून जातील, माझं पोट साफ झालं होतं. म्हणजे देवाची योजना होती तुमच्या जीवनामध्ये, सत्यता म्हणून होती. त्याच्यातून मग तुम्हाला सर्व लोक म्हणायला लागले याला वाचतय कसं काय. मी बी विचारात पडतो, एवढं लटकतो, फाशी बसती पण जीवच जायला नाही. लोक कोणी उडून घरात वाड्यात उडी मारून पकडायचे मला. माझ्या बायको, आमची घरच्याचा वाद झाला, फॅमिली वाद. ग्लोरी तिच्या पोटात होती, 5वा 6वा काहीतरी महिना, 4था का 5वा 6वा महिना असेल तिला. मी लटकलं, म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये होतो, डिप्रेशन स्पिरिट होतं मला, ते सुसाईडच्या वेला घेऊन जायचं मला. त्याने काय केलं, त्या गोष्टीने एक घरात वाद झाला, तर मला स्वतःला संपून टाकतो म्हणलं, आता खूप झालं, स्वतःला संपून टाकतो म्हणलं. आणि ते स्वतःला संपवण्याच्या नादामध्ये मी लटकलो. माझ्या मिसेसच्या पोटात बाळ होतो, माझ्या मिसेस माझ्यात खूप म्हणजे खूप प्रेम करते ती मला. तिने त्या बाळाची पर्वा न करता मला पकड. आणि तेव्हा लोकांना बोलवलं, तिने पकडून ठेवलं ना, मोठ्या मोठ्याने बोलवलं. कोणतरी घरात, आमच्या गल्लीत घरासमोरचा माझा नातेवाईकच सतीश म्हणून, त्याला आम्ही प्रेमाने सन्या म्हणतो, तो आला आणि तिने ते पकडलं, ते सगळं काढलं आणि मला हे गेलं. माझ्या घरचे बरोबर, मी एवढा वाईट होतो तर घरचे बी किती रिस्पॉन्स करते, कदारले होते, खूप कदारले होते. आई वडील खूप म्हणजे नकोसं झालं होतं त्यांना.
पण आज परिस्थिती अशी, माझी आई म्हणते माझ्या मुलासारखं मुलगा आहे. आमेन. आज मला लोक असे बोट करायचे, याचं काही खरं नाही, याचं काही खरं नाही, याचं काही खरं नाही. आज ते लोक येतात, ते त्यांच्या डोक्यावर आठवून प्रार्थना करतो, प्रभू येशूच्या नावात बरोबर, वाव. प्रभू येशूच्या नावात आमेन. त्यांचं तारण. माझ्या मिसेसच्या, माझ्या सासूरवाडीकडचे लोक म्हणायचे काय करे, भिकारी आहे, गुन्हेगार आहे, गुंडा आहे, असं आहे तसं आहे. आज तेच लोक लाईन लावतात प्रार्थनेसाठी. त्यांच्यासाठी बऱ्याच लोकांसाठी मी प्रार्थना केल्या, बऱ्याच नातेवाईकांमध्ये त्यांच्या जीवनात कार्य झाले आणि देवबाप त्यांना खूप अजून आशीर्वाद देतो. तर आता पास्टर, आपण बघितलं की तुम्ही गँगस्टर होते, गँगस्टर मधून तुम्ही एक इंटरनॅशनल पास्टर झाले. तर आता जे तुम्ही सेवकाई मध्ये आहे, पास्टर आहे, तर तुमचं जीवन कसं चालू आहे? किती तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, किंवा ऍज अ पास्टर कशी तुमची लाईफ चालू आहे? आता जुन्या करारापासून तर नव्या करारापर्यंत प्रत्येक पास्टरला संघर्ष करणं पडला. बिलकुल. इव्हन प्रभू आपल्या देवाला, जिवंत देवा प्रभू येशू ख्रिस्ताला बी संघर्ष पडला, बिलकुल. करणं पडलं. तर संघर्ष येतात, अडचणी येतात, तकलीफ येतात, पण ह्या सर्व काही मोठं नाही. मोठं केवळ देव आहे, तो परिस्थिती बदलणार आहे. तसं वचन सांगताना तुझे दुःख मी आनंदात बदलून टाकी. बरोबर. तर त्याप्रमाणे बरेचसे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, लेकरांच्या फीस असतात, हे असतात, खूप ट्रबल्स असतात, पण प्रभू कृपा पुरवतो. जर तुम्ही इमानदारीने त्याची सेवकाई करत आहे तर तो पुरवठा करणार आहे. बरोबर. आणि आपण मनुष्यावर अवलंबून नाही, मी जिवंत देवावर अवलंबून आहे, तो पुरवठा करतो. आणि ब्लेसेड आहे, खूप चांगलं आहे येशूच्या नावात. तुम्ही दुसरं काही करत नाही, सेवकाईमध्येच आहे? फुल टाइम सेवक आहे माझी, फुल टाइम. फुल टाइम दुसरं काही करत नाही, मी फुल टाइम सेवा करतो. आणि प्रभूच्या कृपेने कुठल्या गोष्टीची कमी नाही. तुमच्यासारखे चांगले भाऊ दिलेले, मंडळी दिलेली आहे. जास्त मोठी मंडळी नाही, पण आहे हक्काची मंडळी, आणि त्यांनाच तारणाकडे वळवतो. प्रॉपर ख्रिश्चन तर माझ्या चर्चला कोणी नाही, टोटल अनबिलीव्हर लोकच देवाला बिलीव्ह करणारे आज बिलीव्हर्स. आता तसं तुम्ही पास्टर आहे, तुमची एक मिनिस्ट्री, द वे मेकर मिनिस्ट्री, इतकं सुंदर नाव आहे, वे मेकर मिनिस्ट्री. तर वे मेकर मिनिस्ट्रीची स्थापना कशी झाली आणि ते तुम्हाला कसं सुचलं की आपण एक अशी मिनिस्ट्री चालू करायला पाहिजे? खूप जबरदस्त प्रश्न आहे. वे मेकर म्हणजे आता मला मार्ग भेटत नव्हता. मी बऱ्याच ठिकाणी मार्ग शोधायला गेलो, डिप्रेशन मधून बाहेर निघायचा प्रयत्न केला. हा मार्ग चांगला राहील, तो मार्ग चांगला राहील, व्यसनाचा मार्ग चांगला राहील, हे सर्व मार्गांनी माझा लॉस करून टाकला, मला पापात टाकलं. पण बायबलचं वचन ज्यावेळेस मला कळालं, मार्ग सत्य जीवन मीच आहे, तसं प्रभू बोलला मार्ग मी, प्रभूचा मार्ग धरला, प्रभूला धरलं आणि चांगल्या मार्गावर चालायला लागलो. आणि हे नाव ठेवण्याच्या अगोदर मी देवाच्या मार्गावर चालू लागलो, पण हे नाव सगळ्यात शेवटी मला भेटलं. खूप मी प्रयत्न केले, हे नाव ठेवू, अमक नाव ठेवू, तमुक नाव ठेवू, पण ते जमलं नाही. पण ज्यावेळेस वे मेकर नाव ठेवलं तर माझं आयुष्य त्या वेवर समजून आलं का मी परमेश्वराच्या पथावर चालत आहे, त्याच्या रस्त्यावर चालत आहे, आणि आज माझं आयुष्य चांगलं आहे. जरी अडचणी, समस्या आहेत, पण प्रभूने मला पापातनं बाहेर काढलेलं आहे. निष्पाप माझं आयुष्य मी आज जगत आहे प्रभू येशूच्या नावात. म्हणून मिनिस्ट्रीचं नाव वे मेकर ठेवलेलं आहे. माझ्यासारखे बरेचसे लोक आहे, गुन्हेगारीत आहे, व्यसनात आहे, कोणी सुसाईड अटेम्प्ट करतात, कोणी जलात अटकलेले, त्यांना देवाच्या मार्गावर आणण्यासाठी ही वे मेकर मिनिस्ट्री आम्ही सुरुवात केलेली. तर आता तुम्ही जसं एक गँगस्टर होते, त्याच्यानंतर तुम्ही एक पास्टर झाले. आपण बघितलं की तुमच्या जीवनामध्ये पास्टर असताना किती स्ट्रगल वगैरे झाला. एक तुम्हाला दान पण दिलेले परमेश्वरांनी, भरपूर गिफ्ट दिलेले, होली स्पिरिटचे जे गिफ्ट्स असतात, हिलिंग डिलिव्हरन्स. हिलिंग डिलिव्हरन्स. तर मग त्याचं काही एखादा आपलं आमच्यासोबत एखादी स्टोरी अशी शेअर करणार की ज्याद्वारे तुम्ही प्रेयर केली आणि काहीतरी एक चमत्कार झाला किंवा काही बदल कोणाच्या जीवनामध्ये? प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. आतापर्यंत ज्या कोणासाठी प्रार्थना केल्या त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वरांनी दिलेलं आहे. ते चमत्कार मी तर करू शकत नाही. मी तर फक्त येशू नावात मागितलं आणि त्या प्रभू येशूनी तिथं लोकांना बरं केलं, लोकांच्या जीवनात कार्य केलं. एक कोइन्सिडेन्स असा झाला होता, एक मुलगी होती जालन्यामध्ये, आमच्या खूप जवळचे लोक होते. त्या मुलीला खूप त्रास होत होता. लोक म्हणतात ना, कोणीतरी मुस्लिम कोणतरी होतं, त्याला जादूगरच तिला लागलेला होता, स्पिरिट होतं ते जादूगराचं. आणि आम्ही जालन्याला गेलो, सकाळी 10 वाजता तिथं पोहोचलो. मी, माझी पत्नी, माझी मुलगी ग्लोरी. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून प्रार्थना करत होतो, संध्याकाळचे 6 वाजले होते. बापरे. त्या स्पिरिटला त्याच्या बॉडीतून काढण्यासाठी 6 वाजले होते.
जोपर्यंत तो निघत नव्हता तोपर्यंत आम्ही पण तिघं थांबलो नव्हतो. तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्या आयुष्यामध्ये. तो मिराकल, खूप चांगला मिराकल, खूप चांगलं डिलिव्हरन्स त्या मुलीला परमेश्वराने दिलेलं आहे. खूप सारे पाळकं तिथं झटले, खूप लोक झटले, पण तिला डिलिव्हरन्स भेटत नव्हतं. पण ज्यावेळेस परमेश्वराने तिथं मला घेऊन गेला आणि परमेश्वराने त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, वेळ लागन पण परमेश्वर उत्तर देईल आणि पूर्णपणेच बरं करेन. तिचं नाव आलिशा होतं, जालन्यातली मुलगी, आणि खूप चांगली पोरगी. आज ती नर्सिंग करते. तिचे जेव्हाही गेलो तर तिचे आई वडील आमचा खूप आदर करतात, गीताताई वगैरे, ते खूप चांगले लोक होते. आणि त्या मुलीला आज देवाने बरं केलं, खूप चांगलं तिच्या जीवनात कार्य झालं. हिलिंग मध्ये काही कोणाच्या बद्दल किंवा असं आरोग्यामध्ये काही झालं किंवा कोणाला नाही का त्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार तुमचा झाला त्याद्वारे तुम्ही प्रार्थना केली आणि काहीतरी त्रास होता, पाय दुखत होता किंवा चालता येत नव्हतं काहीतरी? एका ताईने एका माणसासाठी मला प्रार्थना करायला लावल्या होत्या, त्यांच्या भावासाठी. रस्त्यावर, छावणीमध्ये रस्त्यावर प्रार्थना केली ती. त्यांचा ऍक्सिडेंट मध्ये हात खुलत नव्हता, प्रार्थना करताच तो खुलायला लागला. अच्छा. इन्स्टंट झाला. मग ते माझ्या घरी, घर शोधत माझ्या घरी आले, तर ते असं झालं म्हणे, खुलत नव्हता तर खुलला म्हणे, मुवमेंट करायला लागला. मग पुन्हा त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर जे खुलत नव्हता तो पण सगळं मोकळं झालं. आमेन. तर याला हे मी बरं नव्हतं केलं, त्याला बरं केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. राईट. एक तोच किस्सा मी पण व्ह्यूअर सोबत शेअर करतो की जसं एकदा मीच तुम्हाला एक फोन केला होता आमच्या स्टाफ बद्दल प्रार्थना करण्यासाठी. आत्ताची गोष्ट आहे ना ती? आत्ताची गोष्ट. किती दिवस झाले तुला? झाला 1-2 हप्ते झाले असेल मॅक्स टू मॅक्स, 10-12 दिवस. राईट. तेव्हा म्हणजे आपण प्रार्थना, मी सहज आपली बोलणं चालू होतं आणि सहज ते आले. म्हटलं की त्यांचे मुलगा जो होता तो व्हेंटिलेटर वरती होता. 11 महिन्याचं बाळ होतं. 11 महिन्याचं बाळ होतं, ते व्हेंटिलेटर त्याची गॅरंटी नव्हती सांगितली. राईट. आणि मग तेव्हा आपण फोनवरती प्रार्थना केली तुम्ही फक्त. त्या फोनवर मी म्हटलो होतो प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे. बरोबर. आणि मी विश्वास करतो का ते बाळ पूर्णपणे नॉर्मल होऊन जावं येशूच्या नावावर. आणि डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितली होती आणि त्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराने त्या लेकराच्या जीवनात कार्य केलं. तुम्ही मला फोन केला आणि बरं झालं. पण ह्या गोष्टीमध्ये आपण हे पण बघू शकतो ना बाळासाहेब की तुम्ही तर विश्वासाने प्रार्थना करता, पण समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा तो विश्वास पाहिजे की येशू ख्रिस्त याला बरं करू शकतो किंवा नाही. विश्वास क्या होतो देव. आता ते बाळ बरं झालं तर त्या पूर्ण त्या बाईचाच विश्वास नाही तर तिथं काम करणारे, ज्या लोकांना ती साक्ष सांगते त्या लोकांनाही विश्वास होऊन जातो. कारण साक्ष कार्य कर, म्हणजे साक्ष अशी गोष्ट आहे का ती लोकांना उत्तेजित करते की जे काही होत नाही ना ते प्रभू ख्रिस्ताकडे होतं. जे मनुष्याला शक्य ते परमेश्वराला शक्य. राईट. म्हणजे आपल्याला जसं तुम्हाला दान परमेश्वराने दिलेलं आहे, हिलिंग, डिलिव्हरन्स दान, तर हे असे जे दान आहे ते जे आपले जे पास्टर्स लोक आहेत त्यांना पण ते येऊ शकतो किंवा भेटू शकतो, किंवा जर त्यांनी प्रार्थना केली विश्वासाने तर ते पण बरे करू शकतात. बायबल सांगतो विश्वास करणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर विश्वास करून प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देणार आहे. बायबल तर स्पष्ट सांगते मागा म्हणजे मिळेल. बरोबर. तर तुम्ही आपली प्रार्थना सेल्फ सेंटेड नाही पाहिजे. बरोबर. देवानी लोकांच्या हितांसाठी ती प्रार्थना पाहिजे. जर उदाहरणार्थ कोणी तुमच्याकडे आलं तर तिथं पे नाही होऊ शकत. तुम्हाला फुकट दिलं, तुम्हाला फुकटच करायला. बरोबर. आता अजून एक थोडासा वैयक्तिक प्रश्न असा होता म्हणजे जस्ट एक नॉलेज म्हणून कन्फ्युज होतो मी त्या गोष्टीमध्ये पण. कारण की प्रश्न असा होता की जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावरती असताना त्याच्या आजूबाजूला 2 व्यक्ती होते, उजवी डावीला 2 व्यक्ती होते. त्याच्यामधून एक व्यक्तीचा त्याच्यावरती फक्त विश्वास होता आणि त्या विश्वासाद्वारे तो म्हणतो की मी तुला स्वर्गात पाहतोय किंवा तू माझ्यासोबत स्वर्गात राहणार. तो व्यक्ती बोलला प्रभू ख्रिस्ताला, प्रभू तुझ्या वेळेस स्वर्गात असेल तर माझी आठवण कर. आणि परमेश्वर म्हटलं की तू तुझी आठवण. आणि एक बोलला तू जर खरंच देवाचा पुत्र असशील तूही सूट आणि आम्हालाही सोड. पण त्याच्यातून एकचा त्यांनी तारण केलं, एकाला त्यांनी लास्ट मोमेंट वर तारण झालं सर ते. हो. त्यांनी म्हणजे माझा प्रश्न हा होता की येशूवरती त्या चोराने विश्वास ठेवला तेव्हा त्याला तारण प्राप्त झालं, तर मग बाप्तिस्मा घेणं किती गरजेचं आहे, किंवा बाप्तिस्मा घेऊन जर आपण तरी विश्वास नाही ठेवत येशूवरती, आणि जरी जो बाप्तिस्मा व्यक्ती घेत नाही आणि त्याचा विश्वास येशूवरती भरपूर आहे, मग त्याचं तारण होईल का? ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्याचं तारण होईल. जो प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचं तारण पक्क होत, आणि जो विश्वास ठेवतो तो बाप्तिस्मा घेतो. विश्वास ठेवून जो वचनाप्रमाणे चालतो
तो बाप्तिस्मा घेतो आणि हम्म. त्याचं तारण कन्फर्म होतं. तेच, कारण की हा प्रश्न किती वेळेस येतो आणि- की जसं तो माणूस तिथं असताना सुद्धा त्याचा विश्वास होता, त्यांनी बाप्तिस्मा घेतला नव्हता, तो चोर होता, त्याला परमेश्वरांनी स्वर्गात हे दिलं, स्थान दिलं. तर मग काही लोक म्हणतात की मग बाप्तिस्मा शिवाय सुद्धा जर तुमचा विश्वास आहे तरी तुम्हाला तारण भेटतं, असं एक म्हणता, कोट करता. तिथं सिच्युएशन कशी होती, परिस्थिती होती ना ती परिस्थिती तशी. होती, एंड टाइम पण होता. देवाला सर्व काही शक्य आहे ना. बरोबर. तिथं जो वधस्तंभावर लटकलेला होता हम्म. तो 100% मनुष्य, 100% देव होता. बरोबर आणि बायबल सांगते देवाला तर सर्व काही शक्य. बरोबर. तर तुम्ही आम्ही कोण जज करणार? प्रभूने मिराकल केला असेल तिथं, तो मिराकल कोणाला हो, कळाला नाही कळाला. नाही कळालं. बरोबर. माझी समज, मला असं वाटतं, माझं वैयक्तिक राय मी ते सांगते, हो, माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगितलं, लोक बाप्तिस्मा पण घेताना वचनानुसार चालत नाही, त्या प्रभूजी करणाऱ्याच्या स्वर्गाच्या नाही राज्यात होत. प्रवेश हा, नाही. तेच आता मी एवढं चांगलं तुम्हाला पॉडकास्ट चालू आहे, मी एवढं चांगलं बोलत आहे, पण ऍक्च्युअली माझे वैयक्तिक जीवन जर व्यवस्थित नसलं तर मग म्हणून ते वचन सांगतो, प्रभूजी करणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश. तेच, कारण की काय लोक म्हणजे घ्यायचं, आता काय झालेलं आहे काही चर्चेस मध्ये, हा ठीक आहे, आता तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाला, 19 वर्षाचा झाला, त्या मुलाला जर येशूवरती विश्वासच नाहीये, भले तो ख्रिश्चन आहे, जसं तुम्ही एक ख्रिस्ती याच्यातून आले, गँगस्टर. ख्रिस्ती असतानाही मी काय सांगू, फक्त 25 नाथळी ख्रिस्ती होतो. मग तेच ना, म्हणजे तेव्हा पण लगेच त्यांना चला बाप्तिस्मा घेऊन टाका, चला, नाही का, लगेच म्हणजे तुमचं एक नाव ठप्प Actually, बसतो. पण जर आपण अंतःकरणाने, बाप्तिस्मा म्हणजे धर्म बदलणं नाही, बाप्तिस्मा म्हणजे धर्म नाही, तेच ना, हा, लोकांनी त्याला वेगळं वळण दिलं. लोक म्हणतात बाप्तिस्मा घेतला की धर्म बदलला. आणि पुऱ्या बायबल मध्ये जर पाहिलं, ख्रिश्चन हा शब्द धर्म म्हणून म्हणजे धर्मच नाही दिलेला पुऱ्या बायबल मध्ये जर वाचलं, ख्रिश्चन हा धर्म नाही. बरोबर. आणि येशूवरती विश्वास ठेवतो तो बाप्तिस्मा घ्यायला तत्पर आहे किंवा योग्य आहे. बरोबर. ज्यांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याला इस्रायल म्हणण्यात आलं. बरोबर. ज्यांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो त्याच्या वचनानुसार चालतो, वचनानुसार जर चालत आहे तर तो बाप्तिस्मा घेतो. बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय आहे माहिती का? बाप्तिस्मा घेणं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाण्यात बुडता, त्या बाप्तिस्मामध्ये तुमचा जुना आदम मरतो, मनुष्य मरतो, जुना मनुष्य मारणं म्हणजे तुमचा जुना स्वभाव मारणं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या पाण्यातून वर येता, बरोबर, तो एक नवीन मनुष्याला धारण करतात. तो मनुष्य कोणता? तो आदम कोणता? तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग प्रभू ख्रिस्त, जर तुम्ही प्रभू ख्रिस्ताला धारण करत आहे तर तिथं प्रभू ख्रिस्ताचे जे गुणधर्म आहेत तुमच्या येणारच. बरोबर. लीन, नम्रता, सौम्यता, हे सगळं, हंबलनेस, सगळं काही तेच ना. म्हणजे जर आपल्याला कळत नाही, म्हणजे आपल्या मुलांना जर 17-18 वर्षाची मुलं असतात, त्यांना कळत नाही, त्यांना आपण लगेच बाप्तिस्मा करायला लावतो, ते मला असं वाटतं की चुकीचं आहे. किंवा जर त्यांना येशू ख्रिस्ताचं ज्ञान जर नाही, त्यांना स्टडी नसती, ज्ञान नसतं, आणि त्यांना वाटतं आम्ही आमच्या धर्माचं व्यवस्थित करत आहे, पण इथं धर्माचा विषय येत नाही. म्हणून वचन सांगतं ना, अधुऱ्या ज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होतो. बरोबर. अजून एक प्रश्न असा होता बाळासाहेब की जे चर्च वगैरे मध्ये, समजा चर्च मध्ये एक मिनिस्ट्री चालत असताना वुमन किंवा आपण म्हणणार स्त्री ही मिनिस्ट्री चालू शकते किंवा ती प्रीचिंग करू शकते. काही त्याच्यावरती पण अपोज करतात. काही चर्चेस काही गोष्टींना घेऊन, जसं ऑर्थोडॉक्स काही चर्चेस ते थोडेफार अपोज करतात त्या गोष्टीला. तर काय वाटतं तुम्हाला? प्रभू ख्रिस्ताला फॉलो जर करते तर त्या मिनिस्ट्री करते. बरोबर. जर तुम्ही जुन्या करारात बी पाहिलं, बऱ्याचशा स्त्रिया आहे, परमेश्वरासोबत चालणारी स्त्रिया होत्या. देवा आदमान हवा चालले नाही का? देव हवा चालले नाही परमेश्वर. बरोबर. आणि अशा बऱ्याचशा स्त्रिया ज्यांनी उपास केले, परिस्थिती बदलली आहे की नाही. आणि आज बायबल स्पष्ट सांगतं, शेवटच्या काळामध्ये मी लहानांवर, मोठ्यांवर, जे वयस्कर लोक आहे, सर्वांवर त्याचा आत्मा उमलणार आहे. ते अन्य भाषा बोलतील, माझ्या नावानं काही चांगल्या गोष्टी करतील. बरोबर. गँगस्टर तुम्ही होते, जेलमध्ये तुम्ही होते, तर जेल पर्यंत नाही गेलो. गेलेले. ओके. म्हणजे
लॉकअप वगैरे याच्यातून त्याच्यापर्यंत परमेश्वराने एवढी काढलेलं आहे कृपा आपल्याला. केलेली आहे का का प्रभूने मला खूप मोठ्या मोठ्या याच्यातून जे होणार जाणार मला सगळ्या गोष्टी सजाबिजा लागणार परमेश्वराने तिथून मला तिथून उचललेलं बरोबर. आहे. म्हणजे परमेश्वराचं एवढं प्रेम सुरुवाती मला जरी परमेश्वराची ओळख नव्हती पण परमेश्वराला माझी त्याच्यावर ओळख होती. तुमच्यासाठी तुम्हाला योजना काय होती. सांगू मी हम्म. सगळे पास्टर लोक यायचे आमच्या घरी प्रार्थना करायचे खूप सारे पास्टर लोक आणि तुला निवडलं म्हणायचे भविष्याने व्हायचे भविष्याने आणि मी म्हणतो माझ्या कमरात बॉटल राहते मी दारू पितो बिना पाण्याचीच दारू प्यायचो बापरे. नीट प्यायची सवय होती आणि ड्रग्ज घ्यायचो होतो हे ते अमक्या अमक्या नशेत राहायचो पण माझ्या सारख्याला कसं काय निवडून पण मला त्यावेळेस एक वचन प्राप्त झालं. एक वचन देव नीतिमानच नाही तर पाप्यास तार बसायला तर पाहिला मी त्याच्यामध्ये प्रभूला धन्यवाद देतो का लोक चांगल्या गोष्टीला निवडतात. माझ्या प्रभूने तर आमच्यासारखी येडी गाबाळी उठून उभा केली. बरोबर. मला बोलायची अक्कल नव्हती साहेब हो. पण ते जे काही बोलतो ते प्रभू येशू ख्रिस्त बोलतो तो बोलायला लावतो त्याची कृपा आहे. आज या लेवलवर लोक म्हणतात इंटरनॅशनल लेवलवर काम करतो ती प्रभूची कृपा आहे म्हणून वचन सांगतो तो धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीत बसू. बरोबर. आणि मी अशा लोकांसाठी काम करत आहे ज्यांना येशू ख्रिस्त माहित. मी किन्नर लोकात काम करतो मी गुन्हेगार लोकात काम करतो मी अनबिलीवर लोकात काम करतो जे व्यसनात आहे त्या लोकांमध्ये मी काम करतो त्यांना प्रभू येशू ख्रिस्त सांगतो त्यांना सांगतो का हे जे तुम्ही नशा करतात या पाप करतात त्याच्यापासून तुम्ही लांब राहा. प्रभू ख्रिस्ताबद्दल मी त्यांना सुवार्ता देतो. प्रभू ख्रिस्ताने तुमच्या आमच्यासाठी या वधस्तंभावर आपला प्राण दिला. मी वाचलो तुम्हीही वाचला असं काम करतो. मी जेलचं बद्दल ते विचारचं माझा हेतू हा होता की जेल मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो की जेल मिनिस्ट्री काय आहे बुवा आणि जेल मिनिस्ट्री आपण कशी वाढवायला पाहिजे येशू ख्रिस्ताचा संदेश एक किस्सा सांगतो तुम्हाला मी. माझं बायबल होतं त्या बायबलवर माझा नाव आणि नंबर होता आणि जेल मिनिस्ट्रीत अजून मला खूप करायचे प्रयत्न आहे पण मी गेलो नाही जेलापर्यंत पण जे काही गुन्हेगार लोक बाहेर सुटलेले त्यांच्यासाठी मी प्रार्थना केलेल्या आहे. आणि एक व्यक्ती होते माझे मित्र आहे मोठ्या भावासारखे नितीन दादा ते हर्सुल जेलला गेले होते. नितीन दादा पाटोळे हर्सुल जेलला गेले होते. ते तिथं गेल्यानंतर काही लोक मिनिस्ट्रीसाठी गेले होते. तिथं त्यांना एक बायबल भेटलं त्या बायबल मध्ये पाठीमाग माझं नाव नंबर होता. मग ते मला तिथून आले मिनिस्ट्री करून आणि मला भेटले तुम्हारा नाम का बायबल मैंने हर्सुल जेल में देखा. मलाही खूप आनंद झाला. त्या टायमाला मी एका मुलासाठी तो जेलामध्ये होता त्याची आई आपल्या चर्चला होती तो रेप केस मध्ये होता आणि त्यासाठी मी प्रार्थना करत होतो का त्याचं काय प्रकरण त्यांच्या लेवलवर चालू होतं त्याचं खूप सिरियस मॅटर झालं आणि त्याच्या आईला तो एकुलता एक होता त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो देवा याला तू क्षमा कर. त्याच्यापर्यंत बायबल पोहोचवलं. त्यांनी त्या जेलामध्ये पश्चाताप केला प्रभूचा स्वीकार केला आणि पश्चाताप केल्यानंतर तो बाइज्जत बाहेर आला. पहिले त्याची जमानत झाली. जमानत झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो बाइज्जत बाहेर आला. हर्सुललाच राहिलाय तो. प्रभूने एवढं मोठं कार्य केलं आणि आज मी प्रभू त्या कुटुंबाला आशीर्वादित करू. जरी ते माझ्या चर्चला येत नाही दुसऱ्या चर्चला जाता या नाही जात माहिती नाही जात असतील दुसऱ्या चर्चला पण प्रभू त्यांना आशीर्वादित करू. एक दोन प्रश्न असतात आपले शेवटचे. त्याच्यातला एक प्रश्न हा असतो की तुमचा एक फेवरेट बायबल वर्स एक ते त्याच्याबद्दल थोडा एक दोन शब्द तुम्ही सांगा आणि काय बायबल वर्स ते सांगा. बुद्धिमानास लाजवण्याकरता तो मूर्खांची निवड करतो. ओके. मला सांगायचंय का तुम्ही किती टॅलेंटेड आहे तुम्ही किती भारीतले कपडे घालता तुम्ही किती चांगलं बोलता याचा अर्थ नाही. बायबल स्पष्ट सांगते देवासमोर बुद्धी पैसा ज्ञान काम नाही करत. जर तुम्ही खरं अंतकरणाने परमेश्वराला हाक मारत आहे ना तर तो तुम्हाला उत्तर देणार. तो तुम्हाला धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीत बसवणार. लोक आज तुम्हाला नथिंग समजतात. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला घेतात. अरे याचं काही खरं नाही काही खरं नाही. लोक मला असे बोट करतात काही खरं नाही काही खरं नाही काही खरं नाही म्हणायचे. आज त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. म्हणून बुद्धिवानास लाजव न करता देव मूर्खांची निवड करू. अजून एक प्रश्न आपला की जे आमचे युथ आहे जे आज आपल्या चॅनल वरती बघताय हा पॉडकास्ट बघून तर खरंच खूप जणांच्या जीवनामध्ये खूप बदल होणार आहे. पण काही जे युथ आहे ते खरंच आज गँगस्टर
किंवा एक गँग वॉर किंवा एक नशा. नशा ह्या गोष्टीमध्ये फसलेले नाही का, मर्डर रेप ह्या गोष्टीमध्ये फसलेले, तर त्या मी- युथ साठी काही तुम्ही बोलणार किंवा काही एक त्यांना सांगणार? आपल्या शहरामध्ये ना छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगाबाद मध्ये आपल्या 10 दिवस आड पेपरला येतं का लोकांनी दारू पिऊन नशा करून भांडणे केले, चाकू बिलकुल. मारले, बरोबर. चाकू मारलं या कोणाला मारलं, कोणी कोणाचा ऍक्सिडेंट झाला नशेमध्ये. आणि बरंच तुम्ही विचार करा, युथ आहे ना सुसाईड जास्त करत, हो. सुसाईड अटेम्प्ट जास्त होते. तर युथला हेच सांगणं आहे का तुम्ही तुमची परिस्थितीकडे पाहू नका, तुमच्या व्यसनांकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला पाहायचं तर जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा, कारण वचन सांगतं ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पाहू. आमेन. तुम्ही प्रयत्न तर करा. तुम्ही सगळीकडे जाऊन आला असाल ना, इकडे गेलं असन तिकडे गेलं असन, काहीतरी मनाला कुठं शांती भेटन, कुठंतरी माझं चांगलं होईल. एक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे, प्रभू येशू ख्रिस्त धर्मने जीवन बदलून टाकेल. माझं जीवन बदललं, आमेन. माझं जीवन बदललं साहेब. तेच ना. माझी आई म्हणत होती निसंतान असलेलं पुरलं असतं, पण असा राक्षस नको. हा वर्ड होता माझ्या आईचा. बघा. आणि आज तीच आई म्हणते की माझ्या मुलासारखं चांगला मुलगा कोण आहे. जरी आज डिस्टर्बन्स आहे, काही गोष्टीत मला सोर्सेस नाही, पण माझा सोर्स परमेश्वर आहे. राईट. तुमची परिस्थिती तुम्ही जज नाही करू शकत. जर तुम्ही परमेश्वराला अंतःकरणातून हाक मारा दे ना, तर ती परिस्थिती बदलून जाते. आमेन. मला युथला हेच सांगणं आहे, नशापासून लांब राहा, आपल्या शिक्षणाकडे ध्यान द्या. जर तुम्ही पाचारणात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या, तर आपल्या पाचारणाला ओळखा. तुम्हाला असं वाटतंय का आम्हाला आमची कोणीच व्हॅल्यू करत नाही, आमच्यासारख्या पास्टरांकडे आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करू, व्यसनासाठी काउन्सिलिंग करू, व्यसन कसं सोडता येईल, कसं तुमच्या जीवनात कार्य होईल. आम्ही कधी तुम्हाला डॉमिनेट नाही करणार. तुम्ही या, बरोबर. प्रभू काय करतो बघा. जरी तुमचं सुरुवात छोटी असेल, तुमचा प्रारंभ छोटा असेल, तर शेवट खूप मोठा राहील. आमेन. कारण वचन सांगतं तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. मी काम कोणतं हाती घेतलेलं का नवजवान वाचले पाहिजे, बरोबर. त्यांनी आपल्या आई वडिलांचा आदर सन्मान केला पाहिजे. बरोबर. प्रत्येक आज काही काही जिल्ह्यांमध्ये मुली पण सिगरेट दारू पेते, बिलकुल नशा पेते, ड्रग्स कडे गेलेले. तर त्या लेकरांना, त्या मुलींना, त्या मुलांना हेच सांगणं आहे, तुमचं जीवन थोड्यापुरतं नाही, तुमचं आयुष्य एकदाच आहे, पण हे जीवन हे थोडं नाही, याला चांगलं सांगा. कारण परमेश्वराने मला सेव्ह केलं, तर तो तुम्हालाही सेव्ह करेल, तुम्हालाही वाचवेल. त्यांनी मला वाचवलं तर तुम्हालाही वाचवेल. असे बरेचसे प्रसंग आहे सर. मी आज बऱ्याचशा काही ठिकाणी जातो, रस्त्यावर मी गॉस्पल शेअर करतो. बरेचसे लोक भेटतात, ते सांगतात आमच्या घरात अडचणी झाल्यात, परेशानी झाल्यात, पैसे टिकत नाही, भांडण झगडा होतो, रक्ताने नहायला जातो आम्ही, एवढे आमच्या घरातल्या घरात भांडणं होतं, तेवढ्या एकमेकाला आम्ही मारहाण करतो. पास्टर तुम्ही आलाच आहे तर आमच्यासाठी प्रार्थना करा. मग त्यांना मी सांगतो, तू जर विश्वास करशील तर देवाचा गौरव करशील. तुझं धर्मने तुझं जीवन बदलेल, तुझ्या घरातली परिस्थिती बदलेल आणि देव तुझ्या जीवनात महान कार्य करेल. तुला सर्वप्रथम तुला स्वतःपासून सुरुवात करणं. जर युथला जर त्यांना डिप्रेशन मधून बाहेर निघायचं तर स्वतःपासून सुरुवात करायला लागणार. बायबल सांगते बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, बायबल असं सांगते, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 99 पाऊल तुझ्याकडे टाकेल. बरोबर. तू एक पाऊल मी सुरुवात केली माझ्यापासून, मी पहिला पाऊल टाकला तर प्रभूने माझं व्यसन सोडून टाकलं. मी दुसरा पाऊल टाकला, परमेश्वराने माझ्यातून दुष्टात्मा बाहेर काढून टाकलं. मी तिसरा पाऊल टाकला परमेश्वराकडे, परमेश्वराने मला वाईट गोष्टीतून बाहेर काढलं, व्यभिचारातून बाहेर काढलं. आपल्याला करणं गरजेचं सर. एक पाऊल टाकलं ना, तू 99 पाऊल टाकतो. तो पहिला पाऊल होतो व्यसन नष्ट व्हायचा, दुसरा पाऊल व्यभिचारातून बाहेर व्हायचा, स्पिरिट बाहेर निघतं, वाईट गोष्टी बाहेर निघतात. असे तऱ्हेचे पावलं परमेश्वर आपल्याकडे टाकतो. आज मी मॅडी राहिलेलो नाही, मॅडी मेला. आज पास्टर रेव्हरंट मनोज नायक आहे. आमेन. ही परमेश्वराला मला माझी आयडेंटिटी दिली. आज माझ्या सोबतचे लोक म्हणतात शक्य नाही, हा बदलू शकतो. माझ्या मिसेसला म्हणतात, घरच्या ज्यावेळेस मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तो परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करतो, ते मला
फोन करतात की अरे असं असं यार तब्येत ठीक नाही, ते प्रार्थना करा आमच्यासाठी. बऱ्याचशा लोकांच्या जीवनात कार्य झाले, मोठे मोठे चमत्कार झाले. 7-7 वर्ष, 12-12 वर्ष असलेल्या लोकांना लेकरू राहिलं. ज्यांना संतती होत नाही ती देवानी प्रार्थनेद्वारे संतती दिली. ज्यांना ज्यांना नोकऱ्या लागत नव्हत्या देवानी त्यांना नोकऱ्या दिल्या. कोणी सुसाईड करणार होतं, ती एक पोरगी, एक युथ होती पोरगी, सुसाईड करणार होती, खूप डिस्टर्ब झालेली होती, तिच्यासाठी प्रार्थना केली, तिला काउन्सिलिंग केलं आणि प्रभू येशू ख्रिस्तानी वचन सांगितलं तिला. मी सगळ्यात काउन्सिलिंग मध्ये मी तुला वचन सांगितलं, आमच्या जीवनातून सांगितलं, माझ्या मिसेसच्या जीवनातून सांगितलं. आज ती पोरगीचे व्हिडिओज होतात चांगले टिकटॉक टाईप. आज ती सेव्ह झाली, तिने साक्ष दिली होती एका सभेमध्ये. तर एक पाऊल परमेश्वराकडे टाका आणि आयुष्य बदलून घ्या, कारण मार्ग सत्य जीवन प्रभू आहे, त्याच्या मार्गानुसार चाला. त्याला तुम्ही सत्य म्हणून धारण करा आणि त्याच्यासारखं जीवन जगा. लाईफ पहा किती सुंदर. आमेन. जरी तो तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतील, Yes. अडचण येतील, परिस्थिती येतील, सर्व परिस्थिती बदलणार, अडचणीला बाहेर काढणार, संकटातनं बाहेर काढणारा तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. बाप पुत्र पवित्र आत्मा का बोललेला आहे, बरोबर. तुमच्या सोबत आहे. आमेन. तुम्ही श्वास घ्या, इन केलं तर ये नाव येतं, बाहेर सोडलं तर शू नाव येतं. येशू नाव आहे आपल्या श्वासांमध्ये. हा आपला परमेश्वर, जीवित परमेश्वर. त्याच्याकडे पाऊल टाका. आणि युथनी तर सुसाईड कडे घ्यायलाच नाही पाहिजे, त्यांनी परमेश्वराकडे यायला पाहिजे, आयुष्य वाचलं. आमेन. खरंच खूप सुंदर साक्ष तुम्ही सांगितली. आणि जे आपले जे युथ बघताय, मी त्यांना खरंच सांगणार की जर आपले जे पास्टर आहे, पास्टर मनोज नायक, एक गँगस्टर मधून इंटरनॅशनल पास्टर बनू शकता, तर ते तुम्ही पण करू शकता. आमेन. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हे कार्य होऊ शकतं. आणि तुम्ही सुद्धा कोणत्या गोष्टीमध्ये असेल, कोणत्या डिप्रेशन मध्ये असेल, कोणत्याही गुन्हेगारीत फसलेले असेल, पण त्याच्यातून मार्ग काढणारा परमेश्वर येशू ख्रिस्त. आणि खरंच बाळक साहेब, तुमचे मी थँक्यू करतो की तुम्ही आले आणि तुम्ही जे इतकं सुंदर तुमचं जे टेस्टिमनी धाडसपणे आमच्या सोबत शेअर केली, लोकांपर्यंत ती टेस्टिमनी पोहोचवली की खरंच मी कसा होतो. आणि त्याला काही लालीपुती नाही की मी असं हे तसं, जे आहे ते तुम्ही सर रिअल सांगितलं. हे जे धाडस आहे ना, हे माझ्याकडून नसतं. माझ्या प्रभूने जर मला कृपा पुरवली नसती, बिलकुल. येशू ख्रिस्तानं तर आज तुमच्या समोर बसलो नसतो. तर आमेन. सर्वप्रथम त्या प्रभू ख्रिस्ताचे आभार. ही साक्ष ज्या ज्या लोकांपर्यंत जाईल त्या प्रत्येकाचं जीवन बदललं जाऊ. आणि तुम्ही एवढी मेहनत घेते, नक्कीच त्याचं प्रतिफळ ह्याच महिन्यात प्रभू तुम्हाला देऊ. आमेन. येशूच्या नावात मी मागते देवा. आमेन. आणि एक शेवटी सांगाल तुम्हाला, धाडस वगैरे नाही, जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता ना, हो. आणि त्या विश्वासाला जर तुम्ही क्रियात आणत, तुम्ही मागा म्हणजे मिळेल. आणि तुम्ही मला एक प्रश्न विचारला, एक प्रश्न होता बहुतेक तो, शारीरिक किंवा आत्मिक. हा काय प्रश्न होता? शारीरिक म्हणजे शरीराने चालणं आणि आत्मेने चालणं, दोघांमध्ये किती फरक आहे, हा प्रश्न आपण विचारला होता. एक नवीन करारामध्ये स्टेफन आहे बघा, स्टेफनला जेव्हा धोंड मारत होते ते, स्टेफन मातीच्या शरीरात होता, बरोबर, पण त्याला ते दगड धोंड लागतच नव्हती, बरोबर, कारण तो मातीत नाही, तो आत्म्यात होता. आमेन. आमेन. जर तुम्ही आत्म्यात आहे तर किती संकट येऊ द्या, तुम्हाला हरू नाही शकत. आमेन. तुम्ही जर शारीरिक आहे आणि प्रार्थना करत आहे, आमचं तापच चाललं नाही, आम्हाला लय दुःख, तुम्ही शरीरात आहे ना. जर तुम्ही आत्म्यात आहे, स्टेफनला तुम्ही दोंड मारावं लागली आणि तो हसू लागला, स्वर्गाकडे वर पाहून तो हसू लागला, तो आत्म्यात होता. आमेन. जर तुम्ही आत्म्यात आहे तर तुम्हाला कोणी हरू नाही शकत. मी आत्म्यात चालतो, बिलकुल. आणि मी विश्वास करतो हा शेवटचा जो मुवमेंट होता शारीरिक आणि आत्म्यात चालणं, हे खूप जबरदस्त आहे. जर तुम्ही आत्म्यात चालत आहे, हे पॉडकास्ट मेरा शिफा मिनिस्ट्री आत्म्याने काम करत होतं, तुम्हाला कोणी पाडू नाही शकणार. ही इंटरनॅशनल लेवलवर काम करणार. आमेन. आणि माझ्यापासून देवाने सुरुवात केली, मी प्रभूला धन्यवाद देतो. नक्कीच देवाचं प्रतिफळ. धन्यवाद. येस, थँक्यू. येस.